नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे बँड्रामध्ये आणि बँड्रामध्ये ना इथे एक नेबरहूड विंटर फेस्टिवल चालू झालेला आहे आणि खूप काही गोष्टी आहेत आतमध्ये। पहिलं तर फक्त लाइटिंग वगैरे आहे सर्वीकडे आणि फोटो काढायला खूप चांगल्या प्लेसेस आहेत। परत खास करून लहान मुलांसाठी एंटरटेनमेंटसाठी खूप काही गोष्टी आहेत आणि हे जे आहे ते रिझवी कॉलेजचे जस्ट अपोजिट आहे, कार्टर रोडचे इथेच आहे आणि तुम्ही बसने येत आहे तर 5 रुपये तिकीट आहे। आणि आता आतमध्ये जाऊन बघूया। टायमिंग जे आहे ते संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे आणि मित्रांनो 2 तारखेपर्यंत आहे जानेवारीच्या। तर आता आतमध्ये जाऊन बघूया, काही काही गोष्टी आतमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत। आणि आता आपल्याबरोबर आहेत माझे मित्र फक्त आकाश, आतिश आणि ओमकार सुद्धा आहे। तर पटपट आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि किती मजा येणार आहे आतमध्ये। आता आपण आलेलो आहोत एंट्री गेटच्या इथे, वरती बघताय बँड्रा वंडरलँड लिहिलेलं आहे आणि लाइटिंग बघा किती सुंदर आहे। तर आता पटपट जाऊया आणि पाहूया आतमध्ये काय काय गोष्टी आपल्याला पाहायला भेटणार आहेत। इथे बघता स्टार पॉइंट आहे आणि तुम्ही लेफ्ट साईडला गेला ना त्या साईडलाच बस स्टॉप आहे आणि तिथूनच आम्ही बसने आलो। बसची तिकीट मी बोललो की 5 रुपये आहे। तर पटपट आता आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे ते। आणि इकडे बघताय स्टार पॉइंट आहे, सेल्फी काढण्यासाठी, फोटोज काढण्यासाठी चांगली प्लेस आहे। अशाच पुढे खूप साऱ्या प्लेसेस आहेत, लाइटिंगने मस्तपैकी सजवलेली आणि ते फोटो काढायला एकदम भारी आहे। तर मित्रांनो, फायनली आता आपण आतमध्ये एंट्री केलेली आहे आणि समोरच बघताय की मोठी क्रिसमस ट्री आहे आणि ही जी क्रिसमस ट्री आहे ती पूर्ण डिजिटल क्रिसमस ट्री आहे। ह्याच्यावर खूप सारी बघताय लाइटिंग वगैरे आहे आणि इथे गर्दी बघताय मित्रांनो, गर्दी प्रचंड होत चाललेली आहे। आणि जसं की मी बोललो 2 तारखेपर्यंत हा जो फेस्टिवल आहे तो चालू असणार आहे आणि संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आहे आणि 31ला तुम्ही इथे येऊ शकता आणि खूप मजा करू शकता। आणि मित्रांनो, आता आम्हाला ऐकण्यात आले की इथे लवकरच MC स्टॅनची एंट्री होणार आहे, म्हणजे आपल्याला इथे लाईव्ह MC स्टॅनचा कॉन्सर्टसुद्धा पाहायला भेटणार आहे। तर खूपच भारी मजा येणार आहे आणि खूप एन्जॉय होतं, आम्ही सुद्धा एन्जॉय खूप करतोय आणि मजा पण येते। आता MC स्टॅन आल्याच्या नंतरला एवढी प्रचंड मजा येणार आहे आणि बाय गर्दी खतरनाकच होणार आहे। ताली बजाकर उनका स्वागत कीजिए। थैंक यू MC स्टैन फॉर कमिंग। बजू बोलते आयुष्य जोर से बोलो पब्लिक लोग। एक साथ मेरे साथ वो सबके हाथ ऊपर, you know what I'm saying? What's up बैंड्रा? हाँ? एक दिन प्यार, फिर दूसरे दिन तुम, फिर चौथे दिन तुम वेट करते, 5 दिन तुम गेट पर थे, 6वें दिन तुम चेस करते, 7वें दिन मेरे नाम पे तुम पेट भर दे खाओ। सब लोग ऐसे पेट भर के फिर मेरे को भाई को हेट कर दे, ट्रेंड बना यहाँ पे MC स्टैन को हिट कर दे। पब्लिक ने छेड़ा मेरे को एक लड़की को डेट कर दे, वो लड़की पूछी मेरे को कैसे तुम सब फेस करते, मैं बोला मेरे पीछे एक टाइम जरा बाइट कर दे, कैसा माता टी होते बोले तो अपना होड़ बड़ा सोच चिदर निकले ढल लगे मन अंदर एक फोन का बस्सा, सब एक साथ एक साथ नो बात नो गात नो लात तेरे मुंह पे सड़ी की तेरी मैंने नहीं ये मेरे को फिर भी समझ सकता देखो मैं सबको मेरा वॉइस नहीं हर जगह डर लगा तो फिर डर बगाए लगा, मुझे विचार तुमको कम लगा, कमर में लमसम लगा, दम लगा। थैंक यू सबका बहुत प्यार भाई लोग, लव यू ऑल भाई, शुक्रिया भाई। एक बार राहुल भाई के लिए आवाज करो भाई। ओके, वेस्ट साइड बोले बेबी पीस आओ क्या? तर मित्रांनो, आता ना आम्ही पुढे चाललेलो आहोत आणि काय MC स्टॅनचा कॉन्सर्ट झालेला आहे, लाईव्ह MC स्टॅनचा कॉन्सर्ट पाहायला भेटला
आम्हाला अजिबात माहीत नव्हतं की MC स्टॅन इथे येणार आहे. आल्याच्या नंतरले तिथे कळलं आणि आमचं नशीब एवढा चांगला होता ना, आम्हाला लाईव्ह MC स्टॅनचा कॉन्सर्ट पाहायला भेटला आणि खूप एन्जॉय केली. पब्लिक भन्नाट नाचत होती. आणि आता ना पुढे आम्ही चाललेलो आहोत. अजून बघूया काही काही गोष्टी इथे आहेत. तर इथे ना लहान मुलांसाठी राईडसुद्धा आहेत, छोट्या छोट्या राईड झाल्या त्यासुद्धा आहेत. म्हणजे तुम्ही इथे आलात ना फॅमिलीसोबत, तुमच्या मुलांना पण खूपच मजा येईल, खूपच ते एंटरटेन होतील. आणि हे बघताय समोर राईड आहे. त्याच्यानंतरला इथे ना छोटी एक ट्रेनसुद्धा आहे. अजून खूप काही गोष्टी आहेत. तर लहान मुलांना ना अजिबात बोर नाही होणार, तर ते पण मजा घेऊ शकतात इथे आल्याच्या नंतर आणि तुम्हीसुद्धा मजा घेऊ शकता. आणि लहान मुलांसाठी परत इथे ना सॅन्टा क्लॉज आहे, मिकी माऊस आहे. तर त्यांनासुद्धा ते आवडेल आणि तुम्हालासुद्धा आवडेल. इथे गाणं वगैरे आहेत, गाणं सतत वाजत असतात आणि नाचायला सुद्धा DJ लावतात. तर नाचू पण शकता आणि खूप एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो आता ना आम्ही पुढे आलेलो आहोत आणि बघता इथे समोरच कसली भारी ब्लू लाइटिंग आहे आणि ह्याच्यामधून ना सर्व माणसं चाललेली आहेत आणि वरती बघायला ना खूपच सुंदर वाटतोय. वरती स्टारची सुद्धा लाइटिंग केलेली आहे आणि इथे ना आता सर्व पब्लिक खूपच पब्लिक आहे ना, ती फोटो काढते. आता आम्ही सुद्धा इथे फोटोज वगैरे काढणार आहोत आणि मजा करतोय. बघा इतका पूर्ण ना इथे आल्याच्या नंतरला तुम्हाला बोर नाही होणार. तुम्ही सुद्धा खूपच मजा करून जाऊ शकता, याची गॅरंटी मी देतो. आणि इथे मित्रांनो एंट्री फी पूर्ण फ्री आहे, काहीच एंट्री फी नाही आहे. नाही तर तुम्हाला वाटेल की इथे एंट्री फी आहे आतमध्ये जाण्यासाठी, तर तसं नाही आहे. पूर्ण जी एंट्री आहे ती फ्री आहे. तर मित्रांनो फायनली आता आपण निघालेलो आहोत आणि इथे येऊन ना खूपच भारी वाटलं. इथे खूप भारी भारी अशी जागा आहेत फिरण्यासाठी आणि मेन तिथे एंट्रन्सलाच क्रिसमस ट्री मोठी बनवलं आहे आणि खूप भारी आहेत. आम्ही फोटोज वगैरे काढले आणि खूप मजा आली ना सर्वांना. कसं वाटलं? मजा आली. तर तुम्हाला कशी वाटली आजची व्हिडिओ ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर भेटू पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.